हॅलो स्टुडंट्स, 12th स्टँडर्डचा हा आहे क्वेश्चन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रॅक्टिकल क्वेश्चन असा आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटिंग टू राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट दोन्हीही प्रिपेअर करायचे आहेत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. हे अशा प्रकारे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. आपण इथे मार्क करून घ्यायचं आहे की कुठल्या आयटमची एंट्री आपल्याला कुठे करायची आहे आणि कुठे किती स्पेस सोडायचा आहे. इथे करून घेतलेलं आहे मी. सबस्क्रिप्शन जे आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये इफेक्ट्स आहेत, एंट्रीज आहेत. त्याच्यामुळे इथे आपण 3 लाईन सोडले आहेत. हे इन्कम साईडला येईल, डोनेशन इन्कम साईडला. इथे जनरल असं लिहिलं आहे, म्हणजेच हे कॅपिटल रिसिप्ट नाही आहे, तर ही रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. त्याच्यामुळे हे इन्कम साईडलाच येईल. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट भेटलेला आहे. इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट आहे ती ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली आहे 10% इन्व्हेस्टमेंट म्हणून. तर इथे 10% जे त्याच्यावर जे 10% इंटरेस्ट आहे ते 10,000 आहे. ते कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 10,000च भेटेल. ते त्याच्यावरचंच इंटरेस्ट आहे, ते इथे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे बाकी कुठेही ह्याची एंट्री होणार नाही, फक्त इन्कम साईडलाच ह्याची एंट्री होईल. टू प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो इन्कम साईड. देन पेमेंट साईडला आपण बघू आपलं काय काय पेमेंट केलेले आहेत. बाय मेडिसिन परचेस केले 41,000. हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे हा कन्झ्युमेबल आयटम आहे 41,000. ह्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट्स आहेत. त्याच्यामुळे इथेही आपल्याला 2 ते 3 लाईन सोडायच्या आहेत. देन जनरल एक्सपेन्स, इथे काहीच इफेक्ट्स नाही आहेत. जनरल एक्सपेन्स, सॅलरी, स्टेशनरी, एक्सपेन्स ऑन चॅरिटी शो, सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्स, हे सगळे एक्सपेंडिचर साईडला येईल आणि इथे ह्याच्यामध्ये काहीच ॲडजस्टमेंट्स नाही आहेत. देन नेक्स्ट आहे इक्विपमेंट्स 10,000चे परचेस केलं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये इक्विपमेंट्सचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचे आहेत आणि हे असेट साईडला येईल. इक्विपमेंट्स ही असेट झाली, ते आपण असेट साईडला याची एंट्री करणार आहोत. त्याच्यानंतर कॅश इन हँड आहे 960, कॅश ॲट बँक 13,000 जे असेट साईडलाच येईल. इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सबस्क्रिप्शन ड्यू 310 फॉर द इयर 18-19 अँड फॉर द इयर 19-20. 19-20 हे आपलं फायनान्शियल इयर आहे, त्याच्यासाठी आपण आता अकाउंटिंग करतो आहे. ते इयर आहे 19-20, त्यामुळे 350 ही 19-20ची अमाऊंट आहे आणि 310 ही 18-19ची अमाऊंट आहे. हे सबस्क्रिप्शन ड्यू आहे, आउटस्टँडिंग आहे 18-19साठी. त्याच्यामुळे हे ॲड होईल. जे 19-20साठी आहे, जे 19-20साठी आउटस्टँडिंग आहे ते ॲड होईल आणि जे 18-19साठी आहे ते लेस होईल टोटल जी सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे त्याच्यातून. देन नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 600 जे आहेत ते ॲडव्हान्समध्ये मिळाले 18-19मध्ये. 18-19 म्हणजे प्रिव्हियस इयरला हे मिळाले आहेत, म्हणजेच ही जी अमाऊंट आहे 600 ती 19-20चं आहे. 19-20चं जे ॲडव्हान्स आहे ते 18-19लाच मिळालं होतं. त्यामुळे आत्ता आपल्याला 600 ही अमाऊंट टोटल सबस्क्रिप्शन जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्यामध्ये ॲडच करावी लागेल. ओके. देन नेक्स्ट आहे 150. हे पुढच्या वर्षाचे 2021 हे ॲडव्हान्स मिळालेले आहेत आणि त्यामुळे हे नेक्स्ट इयरचे म्हणजे 2021चे ॲडव्हान्स आहेत 150, ते लेसच करायचे आहेत. देन नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ मेडिसिन 8,000, 11,000. 8,000 ओपनिंग स्टॉक होईल आपला आणि 11,000 क्लोजिंग स्टॉक होईल. ह्याच्यावरून आपण 19-20मध्ये किती मटेरियल कन्झ्युम केलं आहे, स्टॉक ऑफ मेडिसिन किती यूज झाल्यात त्याची अमाऊंट काढणार आहोत. एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स 15,000 ओपनिंग बॅलन्स आहे. इक्विपमेंट्सचा बिल्डिंग्स 40,000 आहेत. कॅपिटल फंड दिलेला आहे 1,79,40 आणि 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000. त्याच्यावर 10%ने 10,000 जे इंटरेस्ट आहे ते मिळालेलं आहे, त्याची एंट्री आपण बघितलेली आहे रिसिप्ट अँड पेमेंटला. आता आपण ह्या ज्या एंट्री आहेत त्या करून घेऊ.
त्याच्या आधी इथे डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट अँड बिल्डिंग, इक्विपमेंट अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणी आपल्याला एक एक लाईन सोडायची आहे. सबस्क्रिप्शनची एंट्री कशी करायची ते आपण बघू. ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे त्याच्यामध्ये दिले 1890 आणि 1920चे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर 1920साठी जे आउटस्टँडिंग आहे ते 350 आहे. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो नेहमी, त्यामुळे इथेही आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर 1920चं जे सबस्क्रिप्शन होतं ते 1820मध्येच मिळालं होतं. ओके. म्हणून ते जे सबस्क्रिप्शन आहे तेही इथे ॲड करायचं. दोन्ही अमाऊंट ॲड केल्यावर इथे आपल्याला भेटतील 52,950. आणि लेस काय करायचं तर 1819चं जे सबस्क्रिप्शन होतं आउटस्टँडिंग ते लेस करायचं आहे आणि 2021साठी ॲडव्हान्स जे मिळाले ते लेस करायचे. मग आपल्याला अमाऊंट भेटेल 52,490. लक्षात घ्या इथे त्या इयरसाठी म्हणजे 1920साठी आपण 1920साठी आपण इथे अकाउंट तयार करतो आहे, 1920चं अकाउंटिंग करतो आहे. त्याच्यामुळे त्या इयरचे जेवढं सबस्क्रिप्शन असेल तेवढे ॲड करायचं. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे असतील बाकीच्या इयर्सचे ते तेवढे लेस करायचे. नेक्स्ट डोनेशन, इंटरेस्ट, इन्व्हेस्टमेंट, प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो हे सगळे इन्कम साईडलाच येतील. यांच्यावर कुठलीही ॲडिशनल इन्फॉर्मेशन नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली हे आपण इथे लिहू शकतो. नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ मेडिसिन्स. स्टॉक ऑफ मेडिसिन्स इथे ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला 8,000. ॲड मेडिसिन परचेस म्हणजे त्या वर्षी आपण 41,000चे मेडिसिन परचेस केले म्हणजे मेडिसिन वाढले, स्टॉक वाढला म्हणून आपण ते ॲड केले. टोटल आपल्याकडे किती मेडिसिन्सचा स्टॉक झाला 49,000चा. त्यापैकी आता आपल्याला दिलेलं आहे की ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये की 11,000चा स्टॉक बाकी आहे, म्हणजेच 38,000 यूज झालेत. ओके. म्हणून आपण इथे टू मेडिसिन यूजची अमाऊंट आपल्याला मिळते 38,000 हा एक्सपेन्स झाला. तो आपण इथे हे सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यावर आपल्याला किती आपण यूज केले, किती हॉस्पिटलने यूज केले ते मिळत आहेत. 38,000 यूज केले, 11,000 क्लोजिंग स्टॉक आहे. याची दुसरी एंट्री असेट साईडला होईल. ओके. सबस्क्रिप्शनमध्येही तसंच ह्या वर्षीचे जे एवढे आता हे आउटस्टँडिंग आहे 1920चं, ह्याची दुसरी एंट्री असेट साईडला होईल आणि हे ॲडव्हान्स जे आहे 2021चं ह्याची एंट्री लायबिलिटी साईडला होईल. इथे जे आहेत ॲडव्हान्स हे 1819मध्ये आपल्याला 600 रुपये ॲडव्हान्स मिळाले, पण ते आहेत 1920चे म्हणून आपण इथे ते ॲड केलेले आहेत. जे आहे ते आहे एस्टिमेटेड इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स आपण 15,000चे जे आहे तो ओपनिंग स्टॉक होता. त्याच्यानंतर परचेस ॲड केलेले आहे 10,000, 25,000 टोटल आलेली आहे. डेप्रिसिएशन तिथे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे 1900 आणि ते लेस केल्यावर आपल्याला मिळते अमाऊंट 23,100. तसंच बिल्डिंगचं पण आहे. डेप्रिसिएशन 1,500 ते लेस करून घ्यायचं आहे 38,500. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट 1 लाख 10% इन्व्हेस्टमेंट असं लिहिलेलं आहे, पण इथे फक्त इन्व्हेस्टमेंटचीच अमाऊंट लिहायची आहे, कारण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे जे ऑलरेडी मिळालेलं आहे, जे रिसिप्ट अँड पेमेंटला त्याची एंट्री होती, त्याच्यामुळेच इथे फक्त हे इन्कम साईडलाच त्याची एंट्री येईल 10,000. आणि त्याच्यानंतर आहे कॅपिटल फंड इथे लायबिलिटी साईडला आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्याचे कॅपिटल फंड जो आहे त्याची एंट्री आपण लायबिलिटी साईडला करून घेऊ. आता सगळ्या एंट्रीज इथे आपले झालेले आहेत. ह्या एंट्री झाल्यावर आपण इथे सगळ्या एंट्रीज आपल्या झालेल्या आहेत. आपण ते इन्कम साईडची टोटल करू आणि त्यानंतर एक्सपेंडिचर साईडची टोटल करू आणि जी अमाऊंट येईल इन्कम साईड जी आपली आहे त्याची टोटल आपली आलेली आहे 88,520.
आणि एक्सपेंडिचर साईड जी आहे त्या एक्सपेंडिचर साईडची टोटल आलेली आहे 72,700. म्हणजेच इन्कम साईड आपली मोठी आहे आणि एक्सपेंडिचर साईड लहान आहे. इन्कम मायनस एक्सपेन्स केल्यावर आपल्याला अमाऊंट मिळते 15,820. 15,820 आपलं सरप्लस आहे. हे आपलं नेट प्रॉफिट आहे. आता हे जे नेट प्रॉफिट आहे ते आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे लायबिलिटी साईडला. इथे कॅपिटल फंड आहे 1,79,40. त्याच्यामध्ये आपण सरप्लस ॲड केलं आहे 15,820. टोटल येईल 1,86,760. इथे फक्त सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 150 एवढंच आहे. बॅलन्स शीटची टोटल येईल 1,86,910. इथे पण आहे. इथे असेट साईडची टोटल पण आपण करून घेतलेली आहे. 960 प्लस 13,000 प्लस 23,100 प्लस 350 प्लस 1,00,000 प्लस 11,000 प्लस 38,500. टोटल येईल 1,86,090. अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे.